आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो वरवर पाहता खूप जुना, धार्मिक वाटेल, पण त्याच्या मुळाशी आजच्या काळातला सर्वात मोठा वाद आहे. कुठला? आपण खरंच स्वतंत्र आहोत की आपण फक्त एक स्क्रिप्ट फॉलो करत आहोत? बरोबर. आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हा शोध एका वेगळ्याच मार्गाने घेतला गेलाय. बायबलमधील आदामच्या निर्मितीच्या कथेमधून. हो. मुख्य प्रश्न हा नाही की आदामला कोणी निर्माण केले, तर प्रश्न हा आहे की कसे निर्माण केले. आणि त्या कसेचा त्याच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर काही परिणाम होतो का? अगदी. म्हणजे निर्मितीची प्रक्रियाच त्याच्या स्वातंत्र्याची हमी होती की नाही हे तपासण्याचा हा एक प्रयत्न आहे. हो. चला तर मग या गुंतागुंतीच्या पण तितक्याच रंजक विषयावर सविस्तर चर्चा करूया. ठीक आहे. तर सुरुवात या मूलभूत कल्पनेपासून करूया. सर्वशक्तिमान देव, जो सगळं काही स्वतः करू शकतो, तो देवदूतांकडून कामं का करून घेईल? बरोबर. या माहितीनुसार देवाने देवदूतांना जमाण आणि अवकाश म्हणजे टाइम आणि स्पेसमध्ये निर्माण केलं, पण तो स्वतः याच्या पलीकडे आहे. हो. मला हे एका मोठ्या कंपनीच्या सीईओ सारखं वाटतं, जो विजन ठरवतो पण रोजचं काम मॅनेजर्सवर सोपवतो. ही तुलना अगदी योग्य आहे. देवदूतांना तारेग्रह सांभाळण्यासारखी मोठी कामं दिली जातात. हो. त्यामुळे या माहितीमध्ये असा तर्क मांडला आहे की पृथ्वीवरचं किंवा त्यांच्या भाषेत हेडिसमधलं जीवन निर्माण करण्याचं कामही देवदूतांनाच दिलं गेलं असावं. दिलं गेलं असावं. त्यांनी देवाच्याच आराखड्यानुसार म्हणजे ब्लूप्रिंटनुसार हे काम केलं असेल. पण थांबा, तारेग्रह सांभाळणं वेगळं आणि मानवाला, विशेषतः आदामला निर्माण करणं वेगळं. खरंय. आदाम हा काही साधारण प्रोजेक्ट नव्हता. त्याच्या निर्मितीमागे एक मोठा उद्देश होता, बरोबर ना? हो ना, नक्कीच. मग सीईओ आपला सर्वात महत्वाचा गेम चेंजिंग प्रोजेक्ट ज्युनियर टीमवर का सोपवेल? इथेच तर खरी मेख हसली पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. आणि याचमुळे ही चर्चा इतकी खोलवर जाते. अच्छा. कारण आदामच्या निर्मितीचा संबंध त्याच्या इच्छा स्वातंत्र्याशी आहे. आणि इथेच काही विशिष्ट शब्दांचा वापर खूप महत्वाचा ठरतो. हो, माझ्या वाचनातही ते आलं. नेफेश आणि रुआख हे शब्द वापरले आहेत. बरोबर. हे फक्त धार्मिक शब्दजाल आहे की यात काहीतरी खोल अर्थ दडलाय? यातच या संपूर्ण चर्चेचा सार आहे. ओके. या माहितीनुसार आदामचा आत्मा, ज्यामध्ये त्याचं इच्छा स्वातंत्र्य आहे, त्याला हिब्रूमध्ये नेफेश म्हटलं आहे. नेफेश. तर देवदूतांचं जे मूळ तत्व आहे त्याला रुआख म्हणजे आत्मिक तत्व किंवा स्पिरिट म्हटलं आहे. ठीक आहे. आणि मग मूळ प्रश्न तयार होतो, रुआख असलेलं अस्तित्व नेफेश असलेलं अस्तित्व निर्माण करू शकतं का? म्हणजे एका प्रकारच्या अस्तित्वातून दुसऱ्या प्रकारचं अस्तित्व निर्माण होऊ शकतं का? हे तर सायन्स फिक्शन सारखं वाटतंय. एक प्रकारे तसेच आहे. याला अजून सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. याला असं समजूया की प्राणी आणि माणसं या दोघांमध्येही नेफेश आहे. म्हणजे जीवनशक्ती आहे. हो, एक बेसिक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जो त्यांना जिवंत ठेवतो. पण माणसाला एक अपग्रेड मिळालं. अपग्रेड? हो. देवाने आदाममध्ये हाय नेशामा म्हणजे जीवनाचा श्वास फुंकला. अच्छा. हे त्या ओएसवर इन्स्टॉल केलेलं एक प्रीमियम सॉफ्टवेअर आहे, जे माणसाला इच्छा स्वातंत्र्य, नैतिकता आणि सारासार विचार करण्याची क्षमता देतं. वाह. प्राणी बेसिक ओएसवर चालतात, तर माणूस या प्रीमियम पॅकेज सोबत येतो. वाह, ही तुलना एकदम स्पष्ट आहे. बेसिक ओएस आणि प्रीमियम सॉफ्टवेअर. हो ना. मग आता प्रश्न असा आहे की जे देवदूत स्वतः फक्त रुआख आहेत, ते हे नेफेश आणि त्यावर हाय नेशामाचं प्रीमियम सॉफ्टवेअर असलेलं पॅकेज तयार करू शकतात का? बरोबर. याच प्रश्नावर वेगवेगळ्या थिअरीज किंवा शक्यता मांडल्या आहेत, बरोबर? अगदी बरोबर. कारण आदामची निर्मिती ही एका परीक्षेसाठी झाली होती. कसली परीक्षा? देवाच्या प्रेमाच्या आणि न्यायाच्या आज्ञा खऱ्या आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी. ओके. आणि ही परीक्षा पूर्णपणे निष्पक्षपाती होण्यासाठी आदामचं इच्छा स्वातंत्र्य म्हणजे ते प्रीमियम सॉफ्टवेअर 100% निर्दोष असणं गरजेचं होतं. त्यात जराही गडबड चालणार नव्हती. ठीक आहे. मग ही गुंतागुंत सोडवण्यासाठी काय पर्याय दिले आहेत? पहिली शक्यता तर अगदी सरळ वाटते. कोणती? देवाने सगळं काही स्वतः केलं. हो, ही पहिली आणि सर्वात सोपी शक्यता आहे. देवाने हिडीस, आदामचं शरीर, त्याचा आत्मा, सगळं काही स्वतः थेट निर्माण केलं. कोणताही मध्यस्थ नाही, सरळ आणि स्पष्ट. बरोबर. मग जर हे इतकं सरळ आहे, तर मग दुसरी आणि तिसरी शक्यता आलीच कुठून? या सोप्या उत्तरात लोकांना का अडचण वाटली असेल? नेमका हाच प्रश्न महत्वाचा आहे. अडचण देवाच्या क्षमतेवर नाही, तर कथेच्या हेतूवर आहे. अगदी. दुसरी शक्यता मांडली जाते की कदाचित देवाने फक्त आदामचा आत्मा, ते प्रीमियम सॉफ्टवेअर स्वतः निर्माण केलं, जो चित्रातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोळे स्वतः रंगवतो
आणि बाकीचं बॅकग्राऊंड आपल्या शिष्यांकडून रंगवून घेतो. म्हणजे ज्या गोष्टीवर सगळं काही अवलंबून आहे ती गोष्ट देवाने स्वतःच्या हातात ठेवली हे पटण्यासारखं आहे. पण तिसरी शक्यता तर या सगळ्याच्या पलीकडे जाते. ती म्हणते की देवदूतांनीच सगळं काही बनवलं आदामच्या आत्म्यासकट. हो. हे कसं शक्य आहे? आणि इथेच आपल्याला या चर्चेतला सर्वात अनपेक्षित आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन मिळतो. तो कोणता? या तिसऱ्या शक्यतेनुसार देवदूतांनी आदामला देवाच्याच आराखड्यानुसार बनवले आणि देवाचा आराखडा परिपूर्ण असल्यामुळे त्यातून बनलेली वस्तू म्हणजे आदामचा आत्मा सुद्धा परिपूर्णच असणार. बरोबर. ठीक आहे, समजा मी हे मान्य केलं. समजा एका चांगल्या कुकला मास्टर शेफची रेसिपी दिली तर पदार्थ चांगलाच बनेल. हो. पण तरीही देवाने स्वतः न बनवता देवदूतांकडून का बनवून घेतलं असेल? यामागे काय तर्क असू शकतो? याचं उत्तर निर्मितीमध्ये नाही तर न्याय प्रक्रियेत दडलेलं आहे. ही कल्पना एखाद्या दैवी कोर्टरूम सारखी आहे. कोर्ट रूम? हो. या मतानुसार देवाने हे काम देवदूतांकडून करून घेतलं जेणेकरून ते स्वतः या प्रक्रियेचे साक्षीदार बनावेत. साक्षीदार? त्यांनी स्वतः ती सिस्टीम बनवली ज्यात आदामला निवड करायची होती. त्यामुळे जेव्हा आदामने निवड केली तेव्हा देवदूत असं म्हणू शकले नसते की सिस्टममध्ये काहीतरी चूक होती किंवा हा खेळ आधीच फिक्स होता. अगदी. थांबा, मला हे नीट समजू द्या. म्हणजे देवदूतांनाच ऑडिटर बनवलं जेणेकरून ते नंतर निकालावर शंका घेऊ शकणार नाहीत. बरोबर. ही तर एक जबरदस्त कायदेशीर रणनीती वाटते. आहे की नाही? म्हणजे आदामची परीक्षा ही फक्त आदामची नव्हती तर ती देवदूतांसमोर देवाच्या नियमांची सत्यता सिद्ध करणारी एक घटना होती. तुम्ही अचूक ओळखलात. यामुळे निर्मितीच्या कार्याला एक वेगळंच परिमाण मिळतं. ते फक्त निर्मितीचं कार्य राहत नाही तर ते एक अनअसेलेबल प्रेसिडेंट म्हणजे कधीही आव्हान देता येणार नाही असा पुरावा निर्माण करण्याचं कार्य बनतं. म्हणजे देवदूत फक्त साक्षीदार नव्हते? नाही, ते त्या प्रक्रियेच्या अखंडतेचे आणि प्रामाणिकपणाचे सुद्धा साक्षीदार होते. हे खरंच अविश्वसनीय आहे. या एका शक्यतेने संपूर्ण कथेचा रोखच बदलून टाकला. हो. बरं, आता या चर्चेत आपण माणसाच्या आत्म्याला विशेष मानत आहोत. पण मग प्राण्यांचं काय? त्यांच्यातही जीव आहे. त्यांच्या आत्म्याबद्दल या माहितीत काय म्हटलंय? हो, हा मुद्दा आपल्याला फरक अधिक स्पष्ट करण्यास मदत करतो. उत्पत्ती 1:24 मध्ये एक विचित्र वाक्य आहे. कोणतं? पृथ्वीने सजीव प्राणी उत्पन्न केले. इथे सजीव प्राणीसाठी मूळ हिब्रू शब्द हाय नेफेश आहे, म्हणजे जिवंत आत्मा. एक मिनिट, पृथ्वीने आत्मे उत्पन्न केले? हो. हे तर खूपच वेगळं आहे. याचा अर्थ काय लावायचा? हे तर आजच्या विज्ञानाच्या इमर्जंट लाईफसारखं वाटतंय, जिथे निर्जीव गोष्टीतून सजीव निर्माण होतं. अगदी बरोबर. याचा अर्थ असा लावला जातो की ज्या आत्म्यांमध्ये इच्छा स्वातंत्र्य नाही, म्हणजे प्राण्यांचे आत्मे, ते भौतिक तत्वांमधून पृथ्वीतून निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांच्याकडे फक्त बेसिक ओएस आहे ते भौतिक नियमानुसार तयार होऊ शकतात. बरोबर. आणि जर हे शक्य असेल तर मग आदामचा आत्मा ज्यात इच्छा स्वातंत्र्य आहे तो देखील भौतिक तत्वांपासून बनवला गेला असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पण तरीही फरक तर आहेच. लेवी 17:11 मध्ये म्हटलं आहे की देहाचा जीव रक्तात असतो. हो. म्हणजे प्राणी आणि माणसं दोघांमध्ये रक्त आणि निफेश आहे. मग निर्णायक फरक कोणता? निर्णायक फरक तोच आहे, हाय निशामा. ते प्रीमियम सॉफ्टवेअर. अगदी. प्राण्यांमध्ये इच्छा स्वातंत्र्य नाही. ते योग्य अयोग्य याचा विचार करत नाहीत. बरोबर. ते कायद्याला नाही तर शक्तीला शरण जातात. सिंह जेव्हा शिकार करतो तेव्हा तो नैतिक विचार करत नाही, तो फक्त त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतो. पण माणसाला निवड करावी लागते. हो, हाच तो फरक आहे. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. मग या सगळ्या प्रक्रियेत मग ती देवाने थेट केली असो व देवदूतांकरवी पुत्र म्हणजे द सन यांची काय भूमिका आहे? कारण धर्मशास्त्रात त्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे. हा एक अत्यंत महत्वाचा धर्मशास्त्रीय मुद्दा आहे. सांगा ना. या तत्वानुसार कोणतीही निर्मिती, अगदी कोणतीही, ती पुत्राद्वारे, पुत्रामधून आणि पुत्रासाठीच झालेली आहे. अच्छा. म्हणजे जरी देवदूत निर्मिती करत असले तरी त्यांचं स्वतःचं अस्तित्व आणि निर्मिती करण्याची शक्ती पुत्रामुळेच टिकून आहे. म्हणजे अंतिम करता, अंतिम स्रोत हा देवच आहे. हो, प्रक्रिया कोणीही राबवली असली तरी पॉवर सप्लाय एकाच ठिकाणाहून येतो. म्हणजे अंतिम जबाबदारी आणि श्रेय एकाच स्रोताकडे जातं. अगदी. बरं, आपण पुन्हा एकदा त्या हाय नेशामा या शब्दाकडे येऊया. जीवनाचा श्वास. तो आदामला मिळाला आणि त्यामुळे तो वेगळा ठरला. पण हे हाय नेशामा म्हणजे नेमकं काय याबद्दल एकमत नाही असं दिसतंय. हो, खरं आहे. याच्या काय वेगवेगळ्या शक्यता आहेत? हो, हा शब्द रहस्यमय आहे आणि त्यावर 4 मुख्य शक्यता सांगितल्या आहेत. ओके. पहिली,
हाय नेशामा म्हणजे स्वतः इच्छा स्वातंत्र्यच आहे. तो श्वास म्हणजेच निवड करण्याची क्षमता. म्हणजे ती एक अमूर्त शक्ती आहे. दुसरी शक्यता ते आदामचं आत्मिक तत्व म्हणजे स्पिरिट आहे, जे त्याला प्राण्यांपेक्षा वेगळं बनवतं. ठीक आहे. तिसरी शक्यता ती माणसाची विवेक बुद्धी म्हणजे कॉन्शियन्स आहे. बरोबर काय आणि चूक काय हे ओळखण्याची आंतरिक क्षमता. आणि चौथी शक्यता जी सर्वात गहन आहे ती म्हणजे हाय नेशामा हे प्रत्यक्ष देवाचे आत्मिक तत्व म्हणजे गॉड स्पिरिट आहे, ज्याचा एक अंश आदामला देण्यात आला. देवाचा स्वतःचा अंश. हो. या चौथ्या शक्यतेने तर सगळंच बदलतं. याचा अर्थ असा होतो की आपली निवड करण्याची क्षमता ही फक्त एक मेकॅनिझम नाही, तर ते एक दैवी कनेक्शन आहे. हो, यामुळे आदामच्या निवडीला आणि त्याच्या चुकीला एक वेगळंच वजन प्राप्त होतं. नक्कीच. प्रत्येक शक्यतेचे परिणाम खूप वेगळे आहेत आणि म्हणूनच यावर इतका विचार केला जातो. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार काढायचा झाला तर असं म्हणता येईल का की आदामचा आत्मा देवाने स्वतः बनवला की देवदूतांकरवी? यापेक्षा महत्वाचं हे होतं की त्याचं इच्छा स्वातंत्र्य पूर्णपणे निर्दोष आणि स्वतंत्र होतं. हो, त्याची निवड ही पूर्णपणे त्याची स्वतःची होती, जेणेकरून देवाच्या आज्ञांची सत्यता एका निष्पक्षपाती परीक्षेतून सिद्ध व्हावी. बरोबर. उद्देश महत्वाचा होता, प्रक्रिया नाही. अगदी बरोबर. आणि या माहितीत शेवटी एक महत्वाची गोष्ट जोडली आहे. कोणती? इच्छा स्वातंत्र्य असूनही योग्य निवड करण्याची आणि आज्ञा पाळण्याची अंतिम क्षमता ही केवळ देवाच्या कृपेनेच येते. अच्छा. मानवी स्वातंत्र्य आणि दैवी कृपा यांचं एक अतूट नातं आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिलं, पण ते योग्य प्रकारे वापरण्यासाठी मदतही देऊ केली होती. हो. आणि ही सगळी चर्चा आपल्याला एका अंतिम आणि मूलभूत प्रश्नावर आणून सोडते, जो या माहितीच्या केंद्रस्थानी आहे आणि श्रोत्यांनी त्यावर विचार करावा. कोणता प्रश्न? प्रश्न असा आहे, निर्मितीची प्रक्रिया जास्त महत्वाची आहे की त्यामागचा उद्देश? अच्छा. जर आदामच्या निवडीचा अंतिम उद्देश देवाच्या प्रेमाच्या आणि न्यायाच्या नियमांची सत्यता सिद्ध करणे होता, तर मग त्याची निर्मिती देवाने केली की देवदूताने? या प्रक्रियेमुळे त्या अंतिम सत्यात खरंच काही फरक पडतो का? हाच तो प्रश्न.